ओके तर आपणा सर्वांना तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये सलाम. विशेष करून आपण ख्रिस्तशास्त्र शिकत आहोत आणि काल अ, आपण काही महत्वाचे जे ख्रिस्ताशी निगडीत गोष्टी होत्या, जे तत्व होते ते आपण पाहिले. त्यामध्ये त्याचं निर्दोष किंवा निष्पाप जीवन आपल्यासाठी किती महत्वाचं होतं त्याबद्दल आपण विचार केलेला होता. आणि मग त्याच्या अगोदर मग आपण त्याचं जे सेवा कार्य आहे आणि चमत्कार त्यावर आपण विचार केला काल. आणि आज आपण विशेष करून शेवटी आपण ही जी त्याची अधिकारपदे आहेत त्याला आपण त्या ते पाहायला आपण सुरुवात केलेली होती. आणि त्यामध्ये पहिलं आपण अ, ख्रिस्त संदेष्ट्यांचा संदेष्टा नाही का. तर याबद्दल विचार करत होतो की ख्रिस्त जो आहे ते सर्व संदेष्ट्यांची कशी पूर्तता आहे, कारण प्रत्येक संदेष्टा जो होता तो देवाचं मुख म्हणून होता जुन्या करारामध्ये. आणि त्यांनी देवाची इच्छा, देवाचा न्याय, इशारा नाही का, आणि सांत्वन त्यांनी दिलं. तारणाची जी योजना होती त्याची त्याची घोषणा त्यांनी केलेली आहे. आणि आपण अ, त्यामध्ये पाहिलं की हे जे संदेश ते होते, जरी देवाचं मुख ते होते, जरी ते देवाचं वचन सांगायचे, पण ज्यावेळेस ख्रिस्ताकडे आपण पाहतो आणि ख्रिस्ताकडे पाहत असताना मग आपण त्याच्याबद्दल विचार करतो, तर ख्रिस्त हा संदेश त्यांचा संदेष्टा कसा होतो. तर मग काल आपण त्याबद्दलच शिकलो होतो की हे जे संदेश ते होते, जरी देवाचं मुख म्हणून ते होते, ते अधिकार वाणीने ते बोलायचे, परंतु तो अधिकार देवापासून होता. कारण त्यांचं प्रत्येक वचन जे ते सुरुवात करायचे, ते प्रत्येक वेळी काय म्हणायचे की प्रभू परमेश्वर असे बोलला आहे. बरोबर. प्रभू परमेश्वर अ, असे बोलला आहे. आणि विशेष करून पुढे ज्यावेळेस आपण विचार करतो, तर त्यांनी मसीहाबद्दलचं भविष्य सांगितलेलं आहे. लोकांना पश्चातापाकडे बोलावलेलं आहे. अ, आणि राष्ट्रांबद्दल न्याय घोषित करणं आणि राजे आणि मंडळीला सुद्धा सुधारणं, नियम समजावून देणं, नियमशास्त्र, या सर्व गोष्टी ते त्यामध्ये कार्य करताना ते दिसतात. उदाहरणार्थ मोशे, त्याच्याबद्दल आपण शिकत असताना तो एक मध्यस्थ म्हणून दिसतो. तो देव जे सांगत होता तो लोकांपर्यंत पोहोचवायचा. देवाने दिलेले नियमशास्त्र त्याने लोकांपर्यंत पोहोचविलं. आणि ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत सर, ते शेवटी येणारा जो महान संदेष्टांचा संदेष्टा होता त्याच्याकडे बोट दाखवणारे होते. हे जरी देवाने नियुक्त केलेले संदेष्टे होते, तरी सुद्धा त्यांना कोणत्या ना कोणत्या रीतीने मर्यादा होत्या. ते अपूर्ण होते. त्यांना दिलेलं वचन जे होतं तितक्या मर्यादेपर्यंतच ते बोलू शकत होते. त्यांना त्याच्या पलीकडे काहीच माहीत नव्हतं. त्याच्याही पलीकडे आपण जर गेलो तर ते नक्कीच भविष्याबद्दल त्यांनी सांगितलं. परंतु तरी सुद्धा त्यांना याची जाणीव नव्हती की हे कधी पूर्ण होणार आहे. बरोबर. त्यांनी मसीहाबद्दल घोषणा केली, पण तो मसीहा कधी येणार आहे त्याची वाट त्यांनी सुद्धा पाहिलेली आहे. त्यांचं प्रगटीकरण आंशिक होतं. त्यांना दिलेला जो प्रकाश आहे देवाने तो मर्यादित होता. आणि त्यांचं ज्ञान सुद्धा त्यामुळं मर्यादित होतं. पण मोशे जो आहे तो अगदी अंतिम संदेष्टाबद्दल बोलत असताना तो वचन 18, अध्याय 18 अनुवाद आणि वचन 15 ते 19 मध्ये आपण पाहिलं काल की जिथं तो म्हणतो की माझ्यासारखा एक संदेष्टा तुझ्याकरिता उभा करणार आहे प्रभू, तुझ्या भाऊबंधांमधून. आणि मला असं वाटतं काही भाषांतरामध्ये अशा प्रकारे आहे की माझ्यासारखा किंबहुना माझ्यापेक्षा श्रेष्ठ, माझ्यापेक्षा महान असा संदेष्टा तो उभं करणार आहे आणि त्याचे तुम्ही ऐका म्हटलेलं आहे. आणि त्याच्याबद्दल देव काय म्हणत आहे बघा. तो म्हणतो की देव त्याच्याबद्दल बोलत आहे की तो जो संदेष्टा उभा करणार आहे त्याच्या मुखात मी आपली वचनं घालीन आणि त्यांना ज्या आज्ञा मी देईन त्या सगळ्या तो त्यांना निवेदन करेल. आणि तो जे बोलेल ती वचने जो कोणी ऐकणार नाही त्याला मी जाब विचारेन.
तर पाच चार गोष्टी त्या वचनातून आपल्याला त्या संदेष्टाबद्दल शिकायला भेटतात. एक म्हणजे तो जो अंतिम संदेष्टा होता तो सर्वोच्च संदेष्टा असणार होता. दुसरं, तो मोशेसारखा पण त्याहून अधिक श्रेष्ठ असणार होता. त्याचं वचन ऐकणं म्हणजे देवाचं वचन ऐकणं, त्याचं न ऐकणं, जे ऐकणार नाहीत वचन, त्यांच्यावर देवाचा न्याय येणार होता. आणि या सर्व गोष्टी होत्या. आणि नक्कीच यहुदी लोकांची तीच अपेक्षा होती की तो अंतिम संदेष्टा कोण आहे तो पाहायचा आहे. म्हणूनच योहान 1:21 मध्ये आपण पाहिलं की ते म्हणत होते की तो संदेष्टा कोण आहे. त्या संदेष्टाबद्दल आम्ही विचार करत होतो, खरंच तो तुम्ही संदेष्टा आहात का, बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाला ते विचारतात, परंतु नाही. आणि मग सर ते शेवटी आपण पाहिलं की सर्व संदेश ते सर ते शेवटी येऊन ख्रिस्ताकडे बोट दाखवितात. ख्रिस्त हा देवाचं पूर्ण प्रगटीकरण आहे. कारण संदेश ते देवाचं प्रगटीकरण म्हणून आपल्याला दिसतात, परंतु ते अपूर्ण होतं. पण पूर्ण प्रगटीकरण ख्रिस्त आहे, कारण पुत्राने पित्याला प्रगट केलं. योहान 1:18 आपल्याला सांगतं, बरोबर. आणि इतर संदेश ते देवाचे शब्द पोहोचवायचे, परंतु ख्रिस्त स्वतः देवाचा शब्द होता, आपण शिकलो. ह्या संदेष्ट्यांचं ज्ञान मर्यादित होतं, परंतु ज्ञानाचा स्रोत आणि ज्ञानाचा खजिना खुद्द हा ख्रिस्तामध्ये आहे. संदेश ते जे होते, ते स्वतःच्या अधिकाराने काही बोलू शकत नव्हते. म्हणूनच ते नेहमी म्हणायचे की प्रभू परमेश्वर असे बोललाय. परंतु ख्रिस्ताने असं कधीच बोललं नाही. तो म्हटलं की मी तुम्हाला सांगतो, मी तुम्हाला खचित सांगतो. कारण त्याला त्याच्या मागे दुसरा कोणताही अधिकार नसून तो स्वतः अधिकाराने उभा आहे, ज्याने संदेष्टांना ते शब्द पुरवले. तो खुद्द शब्द त्या ठिकाणी देहधारी झालेला आपल्याला पाहायला भेटतो. त्या ख्रिस्तामध्ये सर्व भविष्यवाण्या पूर्ण झालेल्या आपल्याला पाहायला भेटतात, ज्या संदेष्ट्यांद्वारे सांगण्यात आल्या. दुःख सहन करणाऱ्या सेवकाबद्दल संदेशाद्वारे घोषणा करण्यात आली. त्याचा जन्म कुठं होणार आहे त्याच्याबद्दल सांगितलं. तो कसा असणार आहे, तो राजा असेल, तो नम्र असणार आहे, त्याच्याबद्दल सांगण्यात आलेलं आहे. त्याचं जीवन कसं असणार आहे. आणि आपल्याला पाहायला भेटतं या सर्व गोष्टी ख्रिस्तामध्ये पूर्ण झालेल्या आहेत. आणि म्हणूनच आ, तो तो महान संदेष्टा आहे. आता त्यानंतर ख्रिस्त याजकांचा याजक. आता जुन्या करारामध्ये ज्यावेळेस आपण याजकांबद्दल पाहतो, तर याजकाचं महत्व काय होतं जुन्या करारामध्ये. तर नक्कीच प्रत्येकाच्या समोर ह्या तीन गोष्टी असतील, नाही का, की लोकांसाठी अर्पण देणं, बरोबर, आणि लोकांसाठी मध्यस्थी करणं, जणू काय मनुष्य आणि देव यांच्यामध्ये ते एक पुलाप्रमाणे होते, नाही का, एक एक मध्यस्थ करणारे ते होते. ते इतरांसाठी प्रार्थना करायचे. आणि हे तिन्ही कार्य पूर्णपणे आपल्याला ख्रिस्तामध्ये एकदाच कायमचे पूर्ण झालेले आपल्याला पाहायला भेटतात. पण हे जे संदेश होते जुन्या काळातील, त्यांच्याकडे थोडंसं आपण लक्ष केंद्रित करू शकतो की अ, याजकत्वाची जी सावली आहे जुन्या करारामध्ये, किंवा पूर्व छाया ख्रिस्ताची, ते आपल्याला कशी पाहायला भेटते. सगळ्यात अगोदर उत्पत्तीमध्ये आपल्याला याजकाबद्दल शिकायला भेटतं, ज्याला जो याजक राजा होता. आणि अ, हे फारच क्वचितच पाहायला भेटतं, कारण राजा जो होता त्याने याजकाचं काम करावं ही कोणत्याही प्रकारे आपल्याला परमिशन पवित्र शास्त्रामध्ये इथं कुठं पाहायला भेटत नाही. शाऊल राजाबद्दल आपल्याला पाहायला भेटतं, ज्यावेळेस त्याने ते काम करायचं हाती घेतलं, त्यावेळेस मग त्याच्यासाठी सुद्धा त्याच्या जीवनावर त्याचा परिणाम झालेला आहे. आणि त्याने केलेली चूक ती सुद्धा आपल्याला पाहायला भेटते, नाही का. तर आपण ज्यावेळेस विचार करतो, तर हा एक राजा याजक म्हणू शकतो आपण, मल्कीसदेक. ज्यावेळेस लोटाला अब्राहम जो आहे, त्याने त्या सर्व राजांपासून सोडवला आणि तो येत होता. रस्त्याने येत असताना तिथं आपल्याला पाहायला भेटतं की हा मल्कीसदेक आणि आणखी एक राजा त्या ठिकाणी त्यांना भेटतो. आणि विशेष करून मल्कीसदाकावर लक्ष केंद्रित केलेलं आहे तिथं. आणि मग कशा प्रकारे आपण पाहतो की तो याजक आहे. आणि त्याच्याबद्दल स्तोत्र 110 मध्ये सुद्धा सांगितलं की तो मल्कीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे युगानयुग याजक आहे. इब्री लोकास पत्रकर्ता सुद्धा त्याबद्दल बोलतो की ख्रिस्त मल्कीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे युगानयुग याजक आहे. का बरं मल्कीसदेकाचा संप्रदाय हा युगानयुग याजकपणाबद्दल आठवण करून देतो? कारण मल्कीसदेकाबद्दल विचार करत असताना पवित्र शास्त्रामध्ये कोणत्याही प्रकारे कुठेही त्याची वंश
त्याची सुरुवात आणि त्याचा शेवट सांगण्यात आलेलं नाही. तर जणू काय अशा प्रकारे पुष्कळ लोक म्हणतात की ही ख्रिस्ताची पूर्वछाया होती. ख्रिस्ताचं जणू काय एक प्रदर्शन होतं देह धारण्या अगोदरच. आणि तो सार्वकालिक याजक आहे याची एक ही छाया होती ख्रिस्त. आणि मग इब्री लोकांस पत्रकर्ता म्हणते की ख्रिस्तच तो सार्वकालिक महायाजक आहे. त्यानंतर देवाने लेवी वंश निवडला आणि त्यामध्ये अहरोनाचं घराणं निवडलं याजकपणासाठी. आणि आपल्याला पाहायला भेटतं देवापासून नियुक्त हे याजक होते. पण आपल्याला माहित आहे की हे जे लोक होते ते पवित्र स्थानामध्ये लोकांसाठी बलिदान द्यायचे. आणि वारंवार त्यांना सकाळ संध्याकाळ बलिदान द्यावं लागायची, नाही का? आणि त्या सगळ्यात अगोदर त्यांना स्वतःच्या शुद्धीकरणाची गरज होती. स्वतःसाठी पण ते त्यांना अगोदर अर्पण द्यावं लागायचं. आणि मगच ते इतरांसाठी अर्पण देऊ शकत होते. हे आपल्याला त्यांची अपूर्णता पाहायला दाखवतं, नाही का, की ते अपूर्ण होते. नक्कीच देवापासून ते नियुक्त होते, परंतु ते परिपूर्ण मध्यस्थ नव्हते. ते परिपूर्ण अ, देवासोबत समेट घडवून आणणारं एक माध्यम नव्हतं, तर एक सावली होती, की जे सर्व अंतिमता तो महान याजक जो येणार आहे त्याच्याकडे बोट दाखवत होते की आम्हाला त्याची गरज आहे, जो याजकांचा याजक असणार आहे. त्यानंतर याजकांबद्दल विचार करत असताना मग आपल्याला अर्पणांबद्दल शिकायला भेटतं. होमार्पण आणि पापार्पण, नाही का. त्यानंतर प्रायश्चित्ताचा दिवस, त्याच्याबद्दल आपल्याला पाहायला भेटतं, जिथं वर्षातून एकदा महायाजक जो तो परमपवित्र स्थानामध्ये जाऊ शकत होता. आणि या सगळ्यांमध्ये एकच समान गोष्ट होती, या सर्व अर्पणांमध्ये, या सर्व प्रायश्चित्ताचा दिवस म्हणा किंवा सर्व गोष्टींमध्ये, ते म्हणजे काय, रक्त ओतणं, रक्त शिंपडणं. आणि ही एकच कृती वारंवार एकच सत्य सांगत होती. ती म्हणजे काय, इब्री 9:22 जर आपण वाचलं तर ते काय सांगतं, की रक्त ओतल्या वाचून पाप क्षमा होत नाही. लेवीच्या पुस्तकामध्ये सुद्धा त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे. कारण मनुष्याचं जीवन जे आहे आपल्याला पाहायला भेटतं रक्तात आहे जणू काय. आणि रक्त ही किंमत आहे त्या देहाबद्दल, त्या मनुष्यत्वाबद्दल, पूर्ण त्या व्यक्तित्वाबद्दल. आणि नियमशास्त्रानुसार आपल्याला पाहायला भेटतं रक्ताने बहुतेक सर्व काही शुद्ध होतं म्हटलेलं आहे. आणि रक्त ओतल्या वाचून पाप क्षमा होत नाही, इब्री लोकांस पत्रकर्ता म्हणतो. आणि म्हणूनच अ, 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 प्राण्यांचं अर्पण, प्राण्यांचं ते रक्त कधीच खऱ्या रीतीने शुद्धता आणू शकलेलं नाही. याजकांची मध्यस्थी कधीच परिपूर्ण रीतीने देवाच्या रागाचं शमन करू शकलेलं नाही. आणि मनुष्यासोबत खरा जो समेट आहे ते घडू शकलेलं नाही. म्हणूनच अ, हा ख्रिस्त परिपूर्ण महायाजक आहे. आणि जो जो खरा परम पवित्र स्थानातून आला, नाही का, खरा तो देव, जो महान प्रभू, तो देहधारी झालेला आहे. आणि आपल्याला पाहायला भेटतं की इब्री लोकास पत्रकर्ता अध्याय 4 वचन 14 मध्ये अगदी स्पष्ट तो म्हणतो की तो देवाचा पुत्र येशू हा थोर प्रमुख याजक आहे, जो आकाशातून पार गेलेला आहे. आणि त्याच्यामुळं आपण तो पत्कर केलेला आहे. म्हणून आपण आपल्याला पाहायला भेटतं की तो दृढ धरून राहू शकतो. कारण हा जो महायाजक आहे तो मनुष्याने बनवलेल्या त्या निवास मंडपामध्ये नाही, तर खऱ्या त्याची जी प्रतिकृती होती, तो निवास मंडप, तो खरा स्वर्ग जो आहे तिथं तो चढलेला आहे. आणि त्याचं जे अर्पण आहे अगदी त्या स्वर्गात देवाच्या अगदी त्या खऱ्या अम, त्या स्थानात पोहोचलेला आहे. आणि म्हणूनच ज्यावेळेस आपण ख्रिस्ताच्या याजकपणाबद्दल विचार करतो तर तीन मुख्य सत्य तिथं आपल्याला पाहायला भेटतात. पहिलं म्हणजे तो याजक आहे, महायाजक आहे. आणि म्हणूनच तो का महायाजक आहे, तो परिपूर्ण याजक आहे, कारण आपल्याला पाहायला भेटतं पहिलं सत्य म्हणजे की त्याने स्वतःला अर्पण म्हणून दिलेलं आहे. ख्रिस्ताने कोणता प्राणी, सोनं चांदी नाही, कोकरू किंवा एखादा पक्षी त्याने दिलेला नाही अर्पण. कारण त्याला कशाची गरज नव्हती देण्याची, स्वतःसाठी पण अर्पण देण्याची त्याला गरज नव्हती. कारण तो निष्पाप निर्दोष तो होता. आणि
त्याच्या ठायी कोणत्याही प्रकारचं पाप नव्हतं. आपण जे सुरुवातीला शिकलेलं आहे त्याचं निष्पाप जीवन नाही का, म्हणूनच तो आपल्यासाठी परिपूर्ण अर्पण होऊ शकलेला आहे. बरोबर की नाही? आणि आणि म्हणूनच ज्यावेळेस आपण ख्रिस्ताबद्दल विचार करतो, तर त्याने स्वतःला अर्पण म्हणून दिलेलं आहे. आणि मग का बरं त्याचं बलिदान हे परिपूर्ण होतं? जे मी तुम्हाला अगोदर सांगितलंय. कारण तो निष्पाप होता. दुसरे करीन 5:21 मध्ये त्याला पाप ठाऊक नव्हतं म्हटलेलं आहे. दुसरी गोष्ट त्याचं अर्पण का परिपूर्ण होतं? कारण देवाचा पुत्र असल्यामुळं त्याच्या बलिदानामध्ये ते मूल्य होतं, ती महानता, ती अनमोलता होती आपल्याला पाहायला भेटतं. तिसरं म्हणजे हे अर्पण एकदाच झालेलं आहे सर्वांसाठी. आणि चौथं म्हणजे त्याने स्वतःहून स्वतःला दिलेलं आहे. कोणी जबरदस्तीने त्याला ते दिलेलं नाही. जबरदस्तीने त्याला ते करायला लावलेलं नाही. त्याने स्वतः दिलं स्वइच्छेने. आणि हे प्रायश्चित्त पूर्ण आणि प्रभावी होतं. का बरं? कारण हे फक्त आपल्याला पाहायला भेटतं त्याने पाप झाकलंच नाही, तर त्याने ते पूर्णपणे दूर केलेलं आहे. जितकं आकाश नाही का पृथ्वीपासून दूर आहे, स्तोत्रकर्ता म्हणतो, तशाच प्रकारे त्याने आपली पाप आपल्यापासून दूर केलेली आहे, जी पुन्हा कधीच आपल्यामध्ये गणण्यात येत नाही. मग दोन भाग त्याने पूर्ण केली, ती म्हणजे काय? पाप दूर करणं आणि देवाचा क्रोध शमविणं. तर नक्कीच ह्या सर्व गोष्टींसाठी, पाप दूर करण्यासाठी पहिली गोष्ट त्याचं त्याचं जीवन महत्वाचं आहे. त्याचं परिपूर्ण आज्ञापालन महत्वाचं होतं. आणि संपूर्ण त्याच्या जीवनामध्ये आपल्याला पाहायला भेटतं त्याने कोणतीही गल्लत केलेली नाही, कोणत्याही प्रकारची चूक केलेली नाही त्याने. त्याच्यामध्ये दोष कधीच आढळलेला नाही या भूतलावर असताना. त्याने प्रत्येक पावलावर देवाच्या सर्व मागण्या पूर्ण केलेल्या आहेत. आणि एवढंच नाही, तर अंतिमतः जी किंमत होती, पापाचं वेतन जे मरण होतं, आणि आणि जे आपल्यासाठी रक्त सांडणं गरजेचं होतं परिपूर्ण मनुष्याचं, ते त्याने देव मानव म्हणून आपल्या बदली पूर्ण केलेलं आहे. आणि त्याने सर्व देवाच्या मागण्या पूर्ण केल्या. त्याने पूर्ण आज्ञापालन केलं. त्याने आपलं जीवन दिलं. त्याने आपला देह अर्पिला आपल्यासाठी. त्याचा अनमोल रक्त सांडण्यात आलेला आहे. या सर्व गोष्टी देवाचा क्रोध शांत करणाऱ्या ठरल्या. दुसरी गोष्ट आपल्याला पाहायला भेटतं की ख्रिस्त जो आहे तो महायाजक या नात्याने आपल्यासाठी अ, आपल्यासाठी तो काय करतोय? मध्यस्थी करतोय नाही का? आवाज येत नाही का? हॅलो? आवाज येतोय सगळ्यांना? ओके. हम्म. ठीक आहे. हा. तर तो सतत मध्यस्थी करतोय आपल्यासाठी. आणि विशेष करून आपल्याला पाहायला भेटतं की हे याजक पदाचं सध्याचं कार्य आहे. जर तुम्ही ख्रिस्ताच्या स्वर्गरोहणाबद्दल जर तुम्ही पाहिलं बारकाईने, तर प्रेषितांची कृत्यमध्ये एक असं चित्र आहे बघा, जिथं शेवटी नाही का तो त्यांच्यासोबत बोलत असताना, तो त्यांना आशीर्वाद देत असताना वरती घेतल्या गेला म्हटलेलं आहे बघा. मला असं वाटतं लूक मध्ये की इथं आपल्याला पाहायला भेटतं की हा बघा वचन, लूक अध्याय 24 आणि वचन 50 आणि 51 बघा. जिथं आपल्याला त्याचं याजकीय कार्य आणखी एक पाहायला भेटतं. नंतर त्याने त्यांना बेथानीपर्यंत बाहेर नेले आणि हात वर करून त्यांना आशीर्वाद दिला. मग असे झाले की तो त्यांना आशीर्वाद देत असताना, इथं काय सांगितलंय? आशीर्वाद देत असताना आशीर्वाद देणं थांबलेलं नाहीये. आशीर्वाद देत असताना त्यांच्यापासून वेगळा झाला व वर स्वर्गात घेतला गेला. तो त्याच पोझिशन मध्ये आशीर्वाद देत असतानाच त्याच स्थितीमध्ये वर घेतला गेलेला आहे. आणि ही जी कृती होती, ही याजकाची कृती होती की ते राष्ट्र एकत्र जमायचे आणि याजक अशा उंच ठिकाणी उभा राहून हात वरती करून त्यांना आशीर्वाद देत असायचा, त्यांच्यासाठी मध्यस्थी करायचा.
आणि हीच कृती महायाजक म्हणून ख्रिस्त करताना दिसत आहे. आणि त्याचा आशीर्वाद देणं हे थांबलेलं नाहीये. तो ते आशीर्वाद देत असताना स्वर्गात वर उचलण्यात आलेला आहे, लूकमध्ये सांगितलेलं आहे. आणि तो त्या स्थितीमध्ये वरती गेलेला आहे. आणि आपल्याला पाहायला भेटतं की तो नेहमी आपल्यासाठी मध्यस्थी सुद्धा करतो. तो पित्याच्या उजवीकडे बसलेला आहे. तो विश्वास राखण्यासाठी प्रार्थना करतो. आणि तो आपल्या बाजूने देवासमोर आपल्याला पाहायला भेटतं की त्या सर्व गोष्टी नाही का, जणू काय तो, जणू काय आजही एक महान वकील, एक महान मध्यस्थ म्हणून तो आपल्या बाजूने तिथं देवासमोर सर्व गोष्टी तो मांडतो. आपल्या प्रार्थना अजूनही तोकड्या आहेत, बरोबर. परंतु ख्रिस्त अजूनही त्या प्रार्थना घेतो आणि इतक्या सुंदर रीतीने त्या पित्यासमोर तो सादर करतो. आजही तो आपल्याला टिकवतो, आपल्याला उभारतो, आपलं संरक्षण करतो. आणि म्हणून त्याने अद्भुत रीतीने त्यासाठी साधनं दिलेली आहेत आपल्याला. आपलं मन अस्वस्थ होऊ नये, आपण ढळून जाऊ नये म्हणून त्याने त्याची आत्मा आपल्याला दिलेला आहे. त्याने आपल्याला आपलं पालन पोषण करण्यासाठी त्याच्या मंडळीमध्ये त्याने असे कौशल्याने भरलेले लोक ठेवलेले आहेत, जे वचनाचा उलगडा करतात. आणि त्या वचनाच्या उलगड्याने तो ख्रिस्त जो आहे, तो आपल्या मंडळीचं पालन पोषण करतो. त्याने मंडळीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची कृपादानं लोकांना दिलेली आहे. कुणी दान धर्म करतं, कुणी आपल्याला पाहायला भेटतं कुणी आदरातिथ्य करणारा आहे, कुणाला दयाची कार्य करायला आवडतं नाही का. आणि कुणी सुवार्ता सांगतं नाही का, फार परखडपणे. कुणी एकमेकांना बोध करतं. तर प्रत्येक व्यक्ती जो आपल्या आपल्या परीने कार्य करतो, ह्या सर्व गोष्टी सरते शेवटी ख्रिस्ताचं शरीर उभारण्यासाठी आणि ते सुदृढ होण्यासाठी आणि ख्रिस्तामध्ये टिकवलं जाण्यासाठी आणि त्यांचं संरक्षण होण्यासाठी एक अद्भुत असं कार्य करणारं एक साधन ठरते. या सर्व गोष्टींचा देव उपयोग करतो, ख्रिस्त उपयोग करत आहे, बरोबर. मग ज्यावेळेस आपण ख्रिस्ताबद्दल विचार करतो, तर ख्रिस्त जो आहे तो एक मध्यस्थ या नात्याने तो आपली प्रार्थना किती कमजोर असली तरी आपण पाहतो की तो आपल्या बदली तिथं प्रार्थना करत आहे. आपण पडतो, परंतु तो आपल्याला आजही उचलून धरत आहे. आपण चुकतो, पण तो आपल्यासाठी उभा आहे तिथं. तो तिथं आपल्यासाठी महान आश्वासन म्हणून आपल्याला दिसत आहे. कारण तो नेहमी आपल्यासाठी मध्यस्थी करण्यासाठी तत्पर आहे. तिसरी गोष्ट, ख्रिस्त जो आहे, देव आणि मनुष्य यांच्यामध्ये एकमेव मध्यस्थ आहे. पहिले तिमोथी 2:5 मध्ये आपल्याला शिकायला भेटतं. एकच मध्यस्थ आहे तो. आणि हे दोन गोष्टी आपल्याला सांगते एकच मध्यस्थ म्हटल्यानंतर. एकच मध्यस्थ म्हणजे देवाकडे जाण्याचा मग मार्ग एकच आहे. मरिया नाही, संतगण नाही, याजक नाही किंवा विधी नाहीत, किंवा आमचे कोणत्या परंपरा नाही, आमचे कोणते प्रयत्न नाहीत. तर केवळ ख्रिस्त एकच देवाकडे जाण्याचा मार्ग आहे. ही पहिली गोष्ट त्यातून शिकायला भेटते. ज्यावेळेस आपण देव आणि मनुष्य यांच्यामध्ये एकमेव मध्यस्थ याबद्दल विचार करतो. दुसरी गोष्ट म्हणजे ख्रिस्त दोन्ही स्वभावामध्ये परिपूर्ण मध्यस्थ आहे. एक तर देव म्हणून तो आपल्यासाठी त्या महान कृपा, त्याचा कृपेचा वर्षाव तो आपल्यावर करतो. आणि मनुष्य म्हणून तो आपला प्रतिनिधी म्हणून, आपला मस्तक म्हणून स्वर्गात बसलेला आहे आणि तो आपल्यासाठी ती महान शांती देतो. तर दोन्ही गोष्टी आपल्याला त्या ख्रिस्तामध्ये पाहायला भेटतात. एक तर पित्याकडे जाण्याचा मार्ग तोच एकमेव आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तो दोन्ही स्वभावात आहे. परिपूर्ण मानव आणि परिपूर्ण देव म्हणून. आणि ज्यावेळेस परिपूर्ण देव म्हणून आपण पाहतो, तर त्याच्यापासून सर्व कृपा आपल्यापर्यंत वाहताना दिसत आहे. परिपूर्ण मनुष्य आपण ज्यावेळेस म्हणतो, तर त्याने आपल्याला आपला प्रतिनिधी म्हणून तो स्वर्गात बसलेला आहे. आणि हा महान शांती त्याने आपल्या हृदयात प्रस्थापित केलेली आहे. ख्रिस्ताचे याजक पदाचे 3 काळ आपल्याला पाहायला भेटतात. पहिलं म्हणजे या भूतलावरील त्याचे याजक पद. त्याने इथं काय केलं याजक म्हणून? लोकांना त्याने शिकविलं, लोकांचं संगोपन केलं. त्याने केलेलं सेवा कार्य आपल्याला पाहायला भेटतं, जे आपण त्यावर मनन केलेलं आहे. त्याचं वधस्तंभावरील अर्पणाबद्दल आपण पाहिलेलं आहे. त्याचा मृत्यू आणि त्याचं बलिदान हे पूर्ण झालेलं आहे. दुसरं म्हणजे स्वर्गातील याजकपद. तो आज आपल्यासाठी काय करत आहे? जे आपण आताच पाहिलं, तो आपल्यासाठी मध्यस्थी करत आहे.
तो आजही त्याच्या मंडळीचे शुद्धीकरण करतो वेगवेगळ्या प्रकारे, समस्या किंवा वेगवेगळ्या प्रकारे अ, तो मंडळीला वाढवतो, विश्वासामध्ये दृढ राखतो आणि अंतिमतः त्याचे याजकपद काय आहे? शेवटच्या दिवशी संपूर्ण लोकांना तारण देणं, तारणाची पूर्णता ज्यावेळेस तो महान वैभवाने येणार आहे, त्यावेळी ती पाप विरहित स्थिती असणार आहे. आपलं तारण अजूनही पूर्ण नाहीये, आपण समजून घेतो नाही का? आपल्याला माहित आहे, आपण त्या प्रक्रियेतून चाललेलो आहोत. एक दिवस असं होणार आहे की जिथं आपल्या तारणाची पूर्णता आपल्याला पाहायला भेटणार आहे, तो ख्रिस्तामध्ये. म्हणूनच अ, पाऊल म्हणतो की ज्याने आपल्यामध्ये हे चांगलं काम आरंभिलेलं आहे तो शेवटाच नेणार आहे. कारण देवाने हे कार्य आपल्या हृदयात सुरू केलेलं आहे. आपण अजूनही पापी देहामध्ये आहोत, आपण अजूनही या पापी जगामध्ये आहोत, तिथून आपण सुटलेलो नाहीये. परंतु पहा, जेव्हा ख्रिस्त महान वैभवाने येणार आहे, तेव्हा आपल्या तारणाची पूर्णता असणार आहे. जिथं आपल्या आपण आपण पापी देहामध्ये नसू, इथं कोणत्याही प्रकारे पापाचा लवलेशही नसणार आहे आणि आपण पूर्ण ते पापविरहित स्थितीमध्ये ख्रिस्तासोबत असणार आहोत. आणि अंतिमतः ज्यावेळेस त्या याजकपणाबद्दल आपण शिकतो, तर ते याजकपद फार अद्भुत रीतीने आपल्याला सांत्वन देणारं ठरतं. त्यानंतर तिसरं पद आहे. आता सगळ्यात पहिलं आपण तो संदेष्टा पाहिलं. त्यानंतर तो याजकांचा याजक कसा आहे, तर हे याजक जे होते, त्याच्याबद्दल इब्री लोकास पत्रकर्ता म्हणतो की याजकांना प्रति दिवशी यज्ञ करावा लागायचा आणि ते उभे होते म्हटलेलं आहे. इब्री लोकास पत्रकर्ता म्हणतो ते यज्ञ करत, अर्पण करत त्यांना उभं राहावं लागायचं. परंतु हा असा महायाजक आहे की त्याने एकदाच अर्पण केलेलं आहे आणि तो पित्याच्या उजवीकडे बसलेला आहे. आणि बसणं म्हणजेच कार्य पूर्ण झालेलं आहे, विसावा. तर तो महान याजक आहे, तो आपल्यासाठी मध्यस्थी करत आहे. आणि पुढं तिसरं जे ऑफिस किंवा तिसरं पद आपल्याला पाहायला भेटतं, ते म्हणजे तो राजांचा राजा आहे. आणि ज्यावेळेस तो राजांचा राजा याबद्दल आपण विचार करतो, तर सुरुवातीपासून पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला राज्याबद्दल शिकायला भेटतं. सत्तेबद्दल आपल्याला शिकायला भेटतं आणि हे जे झगडणं आहे ना, हे सत्तांबद्दलच आहे. जर तुम्ही पौलाचं जर बोल वाचले, तर तुमच्या लक्षात येईल की काय आहे नेमकं. जो 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 दैवदूत, जो दुष्ट, जो सैतान झालेला आहे, त्याच्या मागचं पण खरं कारण सत्ताच होतं. जर तुम्ही इपिस्कारास पत्र जर तुम्ही वाचलं, तर तिथं तुम्हाला 6व्या अध्यायामध्ये तुम्हाला या युद्धाबद्दल पाहायला भेटतं. ते युद्ध दोन राज्यांबद्दल पाहायला भेटतं. सत्ता, अधिकार म्हटलेला आहे, बरोबर. आणि अगदी ही सुरुवात अगदी त्या त्या पतित देवदूतापासून झालेली आपल्याला पाहायला भेटते, ज्याचा परिणाम त्या एदेनमध्ये पहिल्या मनुष्यावर, आदाम हवेवर पण झालेला आहे. देवाने ज्यावेळेस मनुष्याला घडवलं, त्यावेळेस देवाने काय म्हटलेलं माहिती तुम्हाला? फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका आणि ती सत्य खाली आणा, बरोबर. पण तुम्हाला माहिती आहे का, हा जो आदाम आहे, तो पडलेला आहे. खरं तर हे तिन्ही पद आपल्याला आदामामध्ये सुद्धा पाहायला भेटतात. आदाम कसा संदेष्टा म्हणून होता, तर आपल्याला पाहायला भेटतं की तो देवासोबत बोलायचा आणि त्याची जबाबदारी होती की देव जे सांगत आहे ते त्याने त्याच्या कुटुंबाला सोपवावं. त्यांना त्याच्या कुटुंबाशी त्याने त्या 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 सर्व गोष्टी ज्या आहेत त्याच्या कुटुंबासोबत त्याने त्या त्यांना सांगावं. पण तो ते पूर्ण करू शकलेला नाही संदेष्टा म्हणून. तो याजक म्हणून त्याची जबाबदारी काय होती? तो एक मध्यस्थ म्हणून सुद्धा दिसत होता. पण नाही, तो ते करू शकलेला नाही. राजा म्हणून त्या देवाची इच्छा ही होती की तो जो सर्व सत्ताधारी देव आहे, त्याला याने सत्ता चालवण्याद्वारे, त्याच्या अधीन राहून सत्ता चालवण्याद्वारे प्रतिबिंबित करावं. पण तुम्हाला माहिती आहे का, तो जो प्रश्न आहे सर्पाचा स्त्रीला, तो प्रश्न आणि त्या स्त्रीचं त्याला प्रतिउत्तर आणि त्यानंतर जे उत्तर दिलं सर्पाने, की तुम्ही खरोखर मरणार नाही. देवाला माहिती आहे तुम्ही देवा समान व्हाल. सर ते शेवटी ज्यावेळेस हे शब्द ती स्त्री ऐकते, ज्यावेळेस ह्या सर्व गोष्टी ती ऐकते आणि मग ह्या सर्व गोष्टींचा परिणाम काय होत आहे, हे सर्व सत्तेशी निगडीत आहे. देवाची इच्छा आहे
की तुम्ही सत्ता चालवा, बरोबर आहे. परंतु ती सत्ता कशी चालवायची होती? देव जो सर्व सत्ताधारी आहे, त्याच्या अधीन राहून त्या सर्व सत्ताधारी देवाला याद्वारे प्रतिबिंबित करायचं होतं, देवाचं गौरव करायचं होतं. पण नाही, देवा समान होणं म्हणजे आम्हाला देवाच्या अधीन राहून सत्ता नाही चालवायची, तर देवाच्या समान होऊन आम्ही सत्ता चालवणार आहोत. मग इथं तो राजा म्हणून सुद्धा पडलेला आहे. आणि म्हणूनच देवाने पुढे तेच एक अद्भुत चित्र दाखवलेलं आहे अध्याय 3 मध्ये आणि वचन 15 मध्ये, जे सर्पासाठी शाप होतं, परंतु मनुष्यासाठी अद्भुत आशा देणारं होतं. आणि ते चित्र जे होतं, ते चित्र पूर्वीच्या काळामध्ये जे राजे आपलं एखादं राष्ट्र ते जिंकायचे, त्यावेळी ते हरलेल्या राजाच्या मस्तकावर आपला पाय ठेवायचे आणि त्याद्वारे हे दाखवायचे ते की हा राजा पराभूत झालेला आहे. आता हे राज्य आम्ही काबीज केलेलं आहे. आणि म्हणूनच तिथं स्त्रीचं संतान आणि जे सर्पाचं डोकं ठेचणं आहे, हे सरते शेवटी पुन्हा देव त्याची सत्ता, नाही का, पुन्हा देव त्याची सत्ता प्रस्थापित करत आहे. आणि त्यासाठी तो आता त्याचा राजा पाठवणार आहे. तो त्याचा राजा पाठवणार आहे. त्याच्यासाठी देव मार्ग तयार करतो. हे जे पद आहे, ख्रिस्त राजांचा राजा, हे त्याची सत्ता, अधिकार आणि त्याचं सार्वभौमत्व याचं सर्वात उंच अशी घोषणा आहे. कारण ख्रिस्ताबद्दल बोलण्यात आलेला तो राजांचा राजा आहे. कारण त्याच्या राज्याला मर्यादा नाहीये. ह्या जगातील प्रत्येक राजा, प्रत्येक राष्ट्र, प्रत्येक अधिकार येशूच्या अधिकाराखाली आहे. जुन्या करारामधून ख्रिस्त राजा त्याची सावली आपल्याला कशी पाहायला भेटते? अनेक राजे होऊन गेले. सगळ्यात पहिला राजा शाऊल, तो सुद्धा पडलेला आहे. त्याच्यानंतर त्यानंतर दावीद राजा आला, त्यानंतर शल्मोन, त्याच्यानंतर अनेक राजे होऊन गेलेले आहे, परंतु कुणीच परिपूर्ण राजा नव्हता. पण देवाने नक्कीच त्यामध्ये सुद्धा त्या गौरवी राजासाठी मार्ग तयार केलेला आहे. दाविदाला सांगितलं, तुझ्या घराण्यातून मी तुझ्या पुत्राला उभं करणार आहे, त्याच्यापासून ती गादी पुन्हा कोणी काढून घेणार नाही. तो महान पुत्र शलमोन नव्हता, तर येणाऱ्या मसियाबद्दल होता, ख्रिस्ताबद्दल होता. त्याच्याबद्दलच स्तोत्र 2 मध्ये सांगण्यात आलेला आहे की तो गौरवी राजा आहे. देव म्हणत आहे की मी माझा राजा सियोनावर अधिष्ठित केलेला आहे. आणि तो राष्ट्रांवर लोखंडी राजदंडाने राज्य करणार आहे. लोखंडी राजदंड, ज्यावेळेस आपण याबद्दल विचार करतो, तर हे आपल्याला एक महान सामर्थ्याबद्दल सांगतं की जे कधी नष्ट होणार नाही. त्याचं त्याचा अधिकार, त्याचं साम्राज्य, त्याचं सामर्थ्य, तो राज्य करणार आहे. स्तोत्र 110 मध्ये त्या मसीहा राजाबद्दल सांगितलेलं आहे की पहा, मी तुझ्या शत्रूंना तुझ्या पायाखाली ठेवणार आहे म्हटलेलं आहे. यशिया 9 आणि 6 ते 7 मध्ये त्याच्या खांद्यावर सत्ता राहील म्हटलेलं आहे. त्याच्या सत्ता वृद्धीला अंत नसणार आहे. दानियल 7वा अध्याय वचन 13 आणि 14 मध्ये सर्व लोक, सर्व राष्ट्रीय व सर्व भाषा बोलणारे लोक यांनी त्याची सेवा करावी म्हणून त्याला प्रभुत्व, वैभव, राज्यही दिलेले आहे. ह्या सर्व छाया होत्या. हे अभिवचन, ह्या सर्व छाया सरतेशेवटी ख्रिस्तामध्ये, केवळ ख्रिस्तामध्ये पूर्ण झालेल्या आहेत. ख्रिस्ताचं राजकीय पद जे आहे, त्याची महानता प्रकट करणार आहे. ख्रिस्ताचं राज्य 3 स्तरावर आपल्याला पाहायला भेटतं. पहिलं म्हणजे तो सार्वभौम राजा सगळ्यात सुरुवातीलाच पाहायला भेटतो. तो कसा सार्वभौम राजा आहे? तो महान निर्माणकर्ता या नात्याने संपूर्ण सृष्टीवरचा तो राजा आहे. कलसे 1:16-17 मध्ये सर्व काही त्याच्याद्वारे झाले. इब्री 1:3 मध्ये तो सर्व काही आपल्या सामर्थ्याच्या शब्दाने चालवितो. तो विश्वाधार आहे. मत्तई 28:18 मध्ये स्वर्गात पृथ्वीवर सर्व अधिकार त्याला देण्यात आलेला आहे. सर्व राजा, सर्व अधिकार, सांप्रत काळाची सर्व जे अ, जे सर्व अधिकार आहेत, ते सर्व ख्रिस्ताच्या अधीन आहे. प्रत्येक राष्ट्राचं अस्तित्व आणि नाश ख्रिस्ताच्या आज्ञेमध्ये आहे. इतिहासाची दिशा सुद्धा ख्रिस्ताच्या नियंत्रणामध्ये आहे. तो सार्वभौम राजा आहे. तो इतिहास घडवितो. त्याच्यासाठी तो इतिहास रचण्यात आलेला आहे.
दुसरी गोष्ट, तो तारणारा राजा आहे, जो एकाच उद्देशाने आला. मग ते म्हणतो की ज्यावेळेस त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे, तर मग ते सुरुवातीलाच म्हणतो की तो अब्रामाचा दाविदाचा पुत्र आहे. त्या राजाबद्दलचं अभिवचन कसं ख्रिस्तामध्ये पूर्ण होतं ते तिथूनच आपल्याला पाहायला भेटतं. दुसरी गोष्ट, देवदूत ज्यावेळेस बोलतो नाही का त्यावेळेस तिथं आपल्याला पाहायला भेटतं मत्तई 21 मध्ये, जिथं अशा प्रकारे म्हटलेलं आहे. अ, पहा, तिला पुत्र होईल आणि त्याचे नाव येशू असे ठेव, कारण तोच आपल्या प्रजेला त्यांच्या पापांपासून तारील. पाहिलं? तर प्रजा, ज्यावेळेस आपण हा शब्द पाहतो तर राजाबद्दल आपल्याला पाहायला भेटतं ते नाही का. तर राजाची जबाबदारी होती आपल्या प्रजेचं रक्षण करणं, त्यांना सोडवणं, त्यांचं पालन पोषण करणं आणि त्यांच्या सर्व गरजा पूर्ण करणं. तर हा ख्रिस्त गौरवी राजा आहे. आणि आपल्याला पाहायला भेटतं की तो आपल्याला सोडवण्यासाठी आला. त्याने आपल्याला अंधकारातून सोडवलेलं आहे, प्रकाशाच्या राज्यात आणलेलं आहे. कलसीकरास पत्र आपल्याला सांगतं. आणि त्याने आपल्याला सोडवण्यासाठी त्याने स्वतःचा प्राण दिलेला आहे. किती महान तो राजा आहे. आणि तो पुन्हा विजयाने उठलेला आहे. आणि तो गौरवी राजा मंडळीचं मस्तक आहे. इफिसकाराचं पत्र आपल्याला शिकवितं. आणि तो आता आपल्या लोकांद्वारे राज्य चालवत आहे. आणि आपल्याला पाहायला भेटतं आपल्या लोकांचं पालन पोषण करण्यासाठी त्याने त्याचा आत्मा दिलेला आहे, त्याचं वचन दिलेलं आहे. आणि हेच जणू काय त्याच्या शासनाची काठी म्हणून आहे मंडळीसाठी. आणि म्हणूनच मंडळीमध्ये जी शासन व्यवस्था आहे, ती शासन व्यवस्था देवाच्या वचनावर आधारित आहे, देवाच्या आत्म्याद्वारे आहे. आणि म्हणूनच प्रत्येक गोष्ट मंडळीमध्ये जे निर्णय, ज्या मंडळीच्या आत्मिक गरजा आहेत आणि मंडळीमध्ये ज्या सर्व गोष्टींची गरज आहे, अ, ते मस्तक म्हणून त्या शरीराला पुरवठा करण्यासाठी दिलेले अद्भुत ही साधनं आहेत. ते म्हणजे देवाचा आत्मा आणि देवाचं अद्भुत वचन. आणि त्याद्वारे तो लोकांचं संरक्षण करतो, शुद्धीकरण करतो आणि पवित्रीकरण करतो. तो राजा म्हणून आपल्या लोकांसाठी आज काय करत आहे? तो आपल्या हृदयावर राज्य करत आहे. पापाची शक्ती त्याने पूर्णपणे मोडून टाकलेली आहे. सैतानाचा पराभव त्याने केलेला आहे. आणि तो आपल्या दैनंदिन दिवसामध्ये सुद्धा, या दैनंदिन या सर्व आपल्या दिवसांमध्ये सुद्धा तो काय करत आहे आपल्या अ, दिनचर्येमध्ये सुद्धा तो आपल्याला अ, या सर्व मोह परीक्षांपासून अ, अ, राखण्यासाठी तो आपल्यासाठी प्रार्थना करतो. आपल्याला आपल्याला तो राखतो नाही का, तो आपल्याला मार्गदर्शन करतो, तो आपल्याला शिस्त लावतो. तो आपल्याला दिवसेंदिवस आपल्याला तो काय करत आहे त्याच्या प्रतिमेमध्ये घडवत आहे. आणि सर्व ज्या आध्यात्मिक लढाया आहेत त्यावर तो आपल्याला विजय देतो. तिसरा जो स्तर आहे किंवा अ, तिसरी जी स्थिती म्हणजे तो येणारा राजा आहे. शेवटी सर्वांवर भौतिक रीतीनं तो राज्य करण्यासाठी येणार आहे. आज तो आपल्याला दिसत नाही, परंतु आज तो मंडळीद्वारे राज्य करतोय. त्याच्या राज्याचा विस्तार होत आहे. आणि तो पुन्हा महान वैभवाने येणार आहे. प्रकटीकरण 11:15 मध्ये जगाचे राज्य आपल्या प्रभूचं झालं म्हटलेलं आहे. आणि तिथं मग आपल्याला तो अद्भुत न्याय पाहायला भेटतो. आणि शेवटी शेवटचा शत्रू हा मृत्यूही नष्ट होणार आहे. पाहिलं? तिथं मृत्यू नसल, तिथं कोणत्याही प्रकारे सैतानाचे डावपेच नसणार आहे. पापाचं साम्राज्य नष्ट होईल. आणि सरते शेवटी या पृथ्वीवर तर गौरवी ख्रिस्त अद्भुत रीतीने राजा म्हणून विराजमान होणार आहे. ते असं असं ठिकाण ते असणार आहे जे नवी आकाश आणि नवी पृथ्वी म्हटलेलं आहे, जिथं पापाचा लवलेशही नसेल. आणि ख्रिस्त अद्भुत रीतीने महान गौरवाने राज्य करेल. त्याच्या राज्याचं स्वरूप कसं असणार आहे? ते पवित्र राज्य असणार आहे. अगदी न्याय सत्यावर ते उभारलेलं असणार आहे. ते राज्य सार्वकालिक असेल, त्याचा कधीच शेवट होणार नाही. ते राज्य आध्यात्मिक सुद्धा राज्य असणार आहे, कारण हृदय पूर्ण रूपांतरित झालेलं त्या गौरवी राजाकडे पूर्णपणे आपण पाहिलेलं. ते राज्य सर्वव्यापी असणार आहे. संपूर्ण मानवजात, स्वर्गातील, पृथ्वीवरील, नरकातील सर्वांवर तो राज्य करणार आहे. ते राज्य विजयी राज्य असणार आहे, कारण ख्रिस्ताचा विजय निश्चित आहे. ख्रिस्त राजा हेच आपल्याला पाहायला भेटतं सुवार्तेतील केंद्र आहे.
येशूचं पहिल्या उपदेशातील पहिलं वाक्य काय होतं? देवाचं राज्य जवळ आलेलं आहे. मग यातून आपल्याला पाहायला भेटतं की त्याचं मुख्य कार्य काय होतं. ज्यावेळेस त्याने सुरुवात केली सेवेला, त्यावेळेस पहिलं त्याच्या मुखातील निघलेले शब्द की देवाचं राज्य जवळ आलेलं आहे. त्याचं कार्य काय होतं? देवाचं राज्य आणणं, राजा म्हणून राज्य करणं, लोकांना त्या राज्यात घेऊन येणं आणि लोकांना त्या राज्याप्रमाणे बनविणं. तो राजा म्हणून आज हे कार्य करत आहे आणि त्यासाठी त्याने स्वतःचं अर्पण म्हणून स्वतःला त्याने दिलं, स्वतःचा देह त्याने दिलेला आहे. आमची पापे त्याने आपल्या देहाने वाहून नेलेली आहे. आमचे पाप त्याच्यावर लादण्यात आलेले आहे. संपूर्ण नरक त्याने आपल्या बदले स्वतःवर घेतलेला आहे. त्याने पत्करलेलं मरण हे स्वइच्छेने होतं. हे हे अर्पणात्मक होतं. आपल्या बदली त्याने हे घेतलेलं आहे. ही भरपाई होती आपल्या बदली त्याने केलेली. सर्वांसाठी एकच पुरेसं असं अर्पण होतं ते. आणि म्हणूनच ही वास्तविकता आहे की तो खरंच वधस्तंभावर आपल्या बदली मरण पावलेला आहे. त्याने त्याद्वारे पित्याची इच्छा आपल्याला पाहायला भेटतं. उद्धाराची योजना त्याने साध्य केलेली आहे. आपल्या पापाचा जो सर्व न्यायदंड होता त्याने भरलेला आहे. देवाची महान प्रीती, जिच्यासाठी आपण कोणत्याही प्रकारे लायक नव्हतो, अशी कधीही दगा न देणारी देवाची प्रीती त्याने त्या वधस्तंभावर प्रकट केलेली आहे. योहान 3:16. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिलेला आहे, यासाठी की जो कोणी त्याचवर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. आणि आपल्याला पाहायला भेटतं की तारणाचं द्वार सगळ्यांसाठी त्याने मोकळं केलेलं आहे. आणि या सगळ्याची अद्भुत अशी खात्री आपल्याला कुठून मिळते? तर मग त्याच्या पुनरुत्थानातून. कारण जर तो मेला, इथंच सगळं काही संपलं, तर सुवार्ता काय हो? आपला विश्वासाला काय अर्थ आहे? नाही, बिलकुल नाही. तर पुनरुत्थान हे आपल्याला त्याने ते कार्य पूर्ण केलेलं आहे आणि त्याच्या या भूतलावरील कार्याचा आता समारोप झालेला आहे. त्याचं अद्भुत प्रदर्शन होतं. जर आपण ख्रिस्ताचं सदेह पुनरुत्थान नाकारतो, तर आपण त्याचं देहधारणा शून्यवत करतो, नाहीच करतो, नाही का? ख्रिस्त वधस्तंभावर त्याला खिळून मारण्यात आला, त्याला कबरेमध्ये पुरण्यात आलेलं आहे, हे सत्य आहे. त्याच प्रकारे तिसऱ्या दिवशी तो पुन्हा उठलेला आहे, हेही सत्य आहे. त्याने पापावर विजय मिळवलेला आहे आणि म्हणून तो पुनरुत्थित आहे. म्हणून प्रत्येक विश्वासणारा त्याच्यामध्ये सर्व काळ जिवंत आहे. सदैव पुनरुत्थान हे ख्रिस्ती विश्वासाचे एकमेव अनन्य तत्व आहे. यामुळे तो इतर धर्मांपासून वेगळा आहे आणि सुवार्थ संदेशाचा तो गाभा आहे. ख्रिस्ताचं पुनरुत्थान हे आपल्याला काय सांगत आहे? की त्याचं कार्य मान्य झालेलं आहे. ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाची वास्तविकता आपल्याला किंवा त्याची वास्तविक सत्यता सुद्धा पवित्र शास्त्रामध्ये दिलेले पुरावे दिलेले आहेत की तो उठलेला आहे. कारण त्या काळामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला भेटतं की ज्यावेळेस त्या शिपायांनी तो भूमिकंप आणि त्या कबरेवरून धोंड लोटल्या गेलेल्या सर्व वृत्तांत त्या धार्मिक पुढाऱ्यांना येऊन सांगितलं, त्यावेळेस ते म्हटले की आता तुम्ही काय करा, तुम्हाला आम्ही भरपूर पैसे देतो, तुम्ही काय करा की शिष्याने रात्री येऊन त्याचं शरीर चोरून नेलं, नाही का, ही अफवा पसरवा म्हणे. नक्की सुरुवातीपासून ख्रिस्ताच्या सुवार्तेवर घाला घालण्यात आलेला आहे. एकीकडे ख्रिस्ताची देहधारणेवर कोणी आक्रमण करतं, तर कोणी त्याच्या जीवनावर आक्रमण करतं, तर कोणी त्याच्या पुनरुत्थानावर आक्रमण करतं. सुवार्तेची कोणतीही बाजू जर त्यावर जर डाग आणला, तर ती सुवार्ता कधीच पूर्ण सुवार्ता होऊ शकत नाही. म्हणून पूर्ण सुवार्ता ख्रिस्ताचा जन्म, ख्रिस्ताचं जीवन, ख्रिस्ताचा मृत्यू, ख्रिस्ताचं पुनरुत्थान, ख्रिस्ताचं आजचं स्वर्गातील स्थिती आणि त्याचं पुन्हा येणं, पूर्ण ख्रिस्त ती सुवार्ता आहे.
त्याच प्रकारे पुनरुत्थानाची सत्यता सुद्धा पवित्र शास्त्रामध्ये प्रमाणित केलेली आहे, की तो उठलेला आहे, तो प्रभू उठलेला आहे. त्याचे सगळ्यात पहिलं साक्ष म्हणजे ती कबर आहे रिकामी, जी नेहमी आपल्याला रिकामी पाहायला भेटते. पेत्र म्हणतो की प्रेषितांची कृत्य अध्याय 2 मध्ये की दावीद राजाने हे अगोदरच पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने बोललं होतं की पहा, तुझ्या भक्ताला तू कुजण्याचा अनुभव येऊ देणार नाही. पेत्र म्हणतो पहा, दावीद राजा मेला, तो कुजला, परंतु हे प्रभूबद्दल सांगितलेलं होतं की आपला तारणारा तो कुजला नाही, तो तिसऱ्या दिवशी पुन्हा उठलेला आहे. त्याचं शरीर कबरेत नसणं ही दुसरं प्रमाण आहे. तिसरं प्रमाण देवदूतांनी केलेली घोषणा. चौथं, ती मागे ठेवलेली गुंडाळलेली तागाची वस्त्र सुद्धा सांगत होती तो उठलेला आहे. स्त्रियांनी पाहिलं, तो तिथं नाही. स्त्रियांनी दिलेली साक्ष, त्या अमावस्या वाटेवरील दोन शिष्य, त्यांच्याशी तो बोललेला आहे. पेत्राला त्याने दर्शन दिलेलं आहे, शिष्यांना 2 वेळा त्याने दर्शन दिलेलं आहे. त्याच्या शरीरातील अद्भुत अद्भुत बदल आपल्याला पाहायला भेटतं. शरीर हाडामांसाचं असून सुद्धा आध्यात्मिक आपल्याला पाहायला भेटलं. प्रेषितांच्या जीवनात नाट्यमय बदल झालेला आपल्याला पाहायला भेटलं, की जे भित्रे होते, जे पळणारे होते, ते आता धीटपणाने न घाबरता साक्ष देऊ लागले. का बरं? कारण आमचा प्रभू विजयी आहे, तो उठलेला आहे, तो मेलेला नाही. तो पुनरुत्थान दिन उपासनेचा दिवस म्हणून प्रेषितांनी स्वीकारला. म्हणूनच आपण आठवड्याच्या पहिल्या दिवशी एकत्र येतो, नाही का? आज मंडळीचं अस्तित्व का आहे? कारण आमचा प्रभू जिवंत आहे. आमचा प्रभू जिवंत आहे. काही चुकीचे खोटे गैरसमज होते. काही लोक म्हटले की त्याला वधस्तंभावर ख्रिस्त खरोखर मेला नाही, फक्त त्याची शुद्ध हरपली होती. काही असे कल्ट्स आणि असे काही लोक आहेत, ते म्हणतात की खरं तर म्हणे ख्रिस्त तो खुद्द जो पाठवण्यात आलेला होता तो तो तिथं नव्हता. त्या वधस्तंभाच्या वेळी तो वरती घेतला गेला आणि दुसरा तिथं पाठवलेला आहे. बिलकुल नाही. म्हणूनच ख्रिस्ताचे शब्द पहा, त्याची हाक मारणं पहा, त्याची किंकाळ्या ठोकणं पहा, त्याची प्रार्थना करणं तिथं पहा. शेवटी त्या शिपायाने जो भाला भोकसलेला आहे, तिथं पाणी आणि रक्त येणं, त्याची वास्तविकता दाखवितं की तो तिथेच होता. तो मेला. त्याचं शरीर मेलेलं आहे. देव म्हणून तो अगदी सार्वकालिकतेमध्ये जिवंत होता. त्याचं शरीर आपल्यासाठी मेलं. देवाचं वचन अगदी स्पष्ट करतं, नाही का? कारण ख्रिस्ताचं जे पुनरुत्थान आहे, ते आपल्या संदेशाला दुजोरा देतं. आपल्या विश्वासाला सामर्थ्य पुरवणार आहे. म्हणूनच पाऊल तेच म्हणतो की जर ख्रिस्त पुन्हा उठला नसता म्हणून, तर आमची घोषणा व्यर्थ असती, आमचा विश्वास व्यर्थ असता म्हणे. सर्व काही व्यर्थ असतं. पण तो म्हणतो नाही, तो जिवंत आहे, त्यामुळे आम्हाला काय खात्री मिळते? आमचं सुवार्थ संदेश सांगणं वाया नाही, व्यर्थ होणार नाही. आमचे प्रयत्न व्यर्थ अगर निरर्थक नाही. आमची साक्ष खोटी नाहीये. आम्ही अद्याप आमच्या पापामध्ये मेलेले नाही. पाप आणि मरण यांचा पराभव झालेला आहे. आम्हाला सार्वकालिक जीवनाची आशा आहे. आमचेही सदैव पुनरुत्थान होणार आहे आणि आम्हालाही ख्रिस्तासारखं गौरवी शरीर मिळणार आहे. आम्ही सर्व काळ देहहीन आत्म्याचे राहणार नाही. इतकं अद्भुत त्याचं पुनरुत्थान आहे आपल्यासाठी. आता त्याच्या पुनरुत्थित शरीराबद्दल आपण थोडा विचार करूया. ज्यावेळेस आपण ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाबद्दल विचार करतो आणि ख्रिस्ताच्या पुनरुत्थित शरीराबद्दल विचार करतो, तर मग काही महत्वाच्या गोष्टी आपण थोडं त्याकडे आपण लक्ष केंद्रित करू शकतो, की त्याचं जे शरीर होतं पुनरुत्थानानंतर, ते गौरविल्या गेलेलं शरीर होतं आणि त्याची वैशिष्ट्ये काय होती? तर नक्कीच ते शरीर वास्तविक खरं होतं, परंतु आपल्याला पाहायला भेटतं त्यासोबत आत्मिकही ते होतं.
त्याला बोलता येत होतं, ऐकता येत होतं, त्याला ओळखता येत होतं, तो जेवू खाऊ शकत होता, नाही का, जे आपण पुढे पाहू शकतो इथं. अं, ते असं नाही का, भास आभास ते नव्हतं. त्याला हात आपण लावू शकत होतो. त्याला स्पर्श करू शकत होतो. म्हणूनच आपल्या प्रभूने शेवटी थोमाला सांगितलं, बघ म्हणे वन, नाही का. ते शरीर गौरवी, अविनाशी होतं. ते कधी आता नष्ट होणार नाही. तो मेलेल्यातून एकदाच उठलेला आहे. तो आता वारंवार मरणार नाही, कारण सर्व सत्ता त्याच्या हाती आहे. देवाच्या गौरवाचं तेज आपल्याला तिथं पाहायला भेटतं अद्भुत रीतीने. म्हणूनच ते इतकं तेजस्वी होतं की पुष्कळदा शिष्याना सुद्धा त्याला ओळखता येणं कठीण झालं. कारण त्याची एक छोटीशी सावली आपल्याला पाहायला भेटते, नाही का, रूपांतरणाच्या तिथं. विशेष करून मत्ती 17 मध्ये बघा, वचन 2 मध्ये, तेव्हा त्याचे रूप त्यांच्या देखत पालटले, त्याचे मुख सूर्यासारखे तेजस्वी झाले आणि त्याची वस्त्रे प्रकाशासारखी शुभ्र झाली म्हटलेलं आहे. तर हे नक्कीच त्याच्या गौरवी शरीराचे अद्भुत एक त्याचं गौरवीला गेलेलं पण जे आहे, त्याची एक छोटीशी सावली होती. त्याचं शरीर आत्मिक स्वरूपाचं पण भौतिकतेसह होतं. दोन्ही गोष्टी आपल्याला पाहायला भेटतात. म्हणजेच काय, पहिले करीन 15 अध्याय वचन 44 नुसार पहा, पुनरुत्थित शरीर हे आत्मिक आहे. म्हणजेच काय, की त्याला कोणत्याही प्रकारच्या आता मर्यादा राहिलेल्या नव्हत्या. ज्या प्रकारे तो एका वेळी शरीरामध्ये देहधारी प्रभू म्हणून एकाच ठिकाणी होता, तो तो कुठेतरी नाही का, असं कोणत्या प्रकारचा अडथळा त्याला आता होऊ शकत नव्हता. नक्कीच तो पूर्णपणे भौतिक रीतीने होता. त्याला कोणत्या प्रकारचा दरवाजा, भिंती त्याला बंधनात ठेवू शकत नव्हते. वेळ, जागा, त्याचं बंधन त्याला राहिलेलं नाही. नक्कीच तो वास्तविक खरं आहे, त्याला आपण स्पर्श करू शकतो. परंतु आपल्याला पाहायला भेटतं की ते गौरीला गेलेलं आहे. त्याने त्या जखमा तशाच त्या शरीरावर त्याने ठेवलेल्या आहेत. ते भाल्याचे घाव त्याने तसेच ठेवलेले आहेत शरीरावर. ते सार्वकालिकतेमध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे की तो वधल्या गेलेला कोकरा आहे. म्हणूनच प्रगटीकरणामध्ये जे चित्र योहानासमोर आहे, ते तो सार्वकालिकतेपासून वधल्या गेलेला आहे. अहो, ते वन आपल्या प्रभूने सार्वकालिकतेमध्ये धारण केलेले आहे. तो किती आपल्यावर प्रीती करतो. त्याने आपलं धारण कार्य पूर्ण केलेलं आहे. त्याच्या जखमा हे खरं तर दुर्बलतेचं चिन्ह नाही आता. ते गौरवाचं चिन्ह आहे की हा प्रभू, ज्याला ह्या जखमा झालेल्या आहेत आपल्या बदली, तो विजयी आहे. त्याचं गौरवी शरीर आपली महान आशा आहे. पहिले योहान 3:2 मध्ये पहा, प्रियजनो, आपण आता देवाची मुले आहोत आणि पुढे आपण काय हो हे अजून प्रगट झालेलं नाही. तरी तो प्रगट होईल तेव्हा आपण त्याच्यासारखे होऊ हे आपल्याला माहित आहे. कारण जसा तो आहे तसाच तो आपल्याला दिसेल. आमेन. तो मला प्रभू म्हणतो, हे बघ हात, हे कुशीत हात घालून तू बघ. आपण आपल्या प्रभूला पूर्णपणे पाहणार आहोत. किती महान गौरवी आशा आहे आपल्यासाठी. आपला विश्वास व्यर्थ नाही प्रियजनांनो. आपलं आयुष्य जरी 60, 50 किंवा ह्या भूतलावर कितीही कितीही जगला, जगून जगून 100 पर्यंत जरी गेला तो, शक्यता कमी आहे तितकं. वर्ष, प्रत्येक स्थिती, प्रत्येक सेकंद कष्टमय, दुःखमय स्थितीतून आपण जातो. परंतु आपल्याला त्या इतरांप्रमाणे खेद करण्याची गरज नाहीये. आपल्या इतरांप्रमाणे आपल्या भवितव्याबद्दल काळजी करण्याची गरज नाहीये. कारण आपला प्रभू उठलेला आहे. आपला प्रभू स्वर्गात आहे आणि तो प्रभू महान वैभवाने येणार आहे आणि त्या गौरवी ख्रिस्ताला आपण पाहणार आहोत.
आमचं या भूतलावर आयुष्य किती कष्टमय होतं, किती दुःखमय होतं, त्या पलीकडे किती महान तो क्षण असणार आहे, जिथं ज्या क्षणी मी माझ्या प्रभूला पाहिल, त्या क्षणी माझ्या आयुष्यातील प्रत्येक दुःख त्याच क्षणी मी विसरून जाणार आहे. तुम्ही विसरून जाणार आहे. मग कोणत्याही प्रकारचा आजार पण आपल्या जीवनातून जाऊ द्या, असू द्या. किती वेदनेतून तुम्ही गेला, किती दुःखातून तुम्ही गेला, तुम्ही जात आहात. तुमच्या समोर काय समस्या आहे? तुम्ही किती गरीब आहात? तुम्हाला या भूतलामध्ये काहीच भेटलं नाही. तुम्ही धिक्कारलेले आहात. तुम्ही नाकारलेले आहात. जग तुमची थट्टा उडवित. ज्या दिवशी माझ्या प्रभूला, आपल्या प्रभूला आपल्या डोळ्यांसमोर आपण पाहू, तो क्षण, ह्या सर्व गोष्टी एका क्षणात विसरून जाणाऱ्या असणार आहेत. कारण आपण त्याच्यासारखे होऊ. तोच प्रभू स्वर्गरोहित झाला. अद्भुत रीतीने त्याला स्वर्गात घेण्यात आलेलं आहे. त्याने पृथ्वीवरील सर्व नेमून दिलेलं कार्य पूर्ण केलं. तो 40 दिवस शिष्यांना दर्शन देत होता आणि ते अगदी वेळोवेळी त्याने हे दाखविलं की मी जिवंत आहे. 500 पेक्षा अधिक लोकांना तो भेटलेला आहे. तो स्वर्गात उचलला गेला आणि त्याचं स्वर्गरोहण आपल्याला पाहायला भेटतं, की हे दाखवितं की पहा त्याचं पुनरुत्थान खरं आहे, संपूर्ण आहे. त्याला आता पुन्हा उंचावण्यात आलेलं आहे. तो म्हणतो की पित्या, जे गौरव सार्वकालिकतेपासून तुझ्या जवळ होतं, आता पहा ते पुन्हा तुम्हाला देणार आहेस. नक्कीच महान देव म्हणून, त्रैक्यातील दुसरा व्यक्ती म्हणून तो गौरविला गेलेला प्रभू आहे. परंतु आता महान तारणारा म्हणून, महान मध्यस्थ म्हणून सुद्धा त्याला सर्व अधिकार पित्याने दिलेला आहे. सर्व गौरव त्याला दिलेला आहे. त्याने केलेलं जे तारणाचं कार्य, त्याला आता मान्यता मिळाली. ही त्याच्या स्वर्गरोहणामधून आपल्याला पाहायला भेटतं. आता ते महान याजकीय मध्यस्थीचं कार्य, सेवा कार्य आता तिथं तो करत आहे. च्या आत्म्याद्वारे तो विश्वासणाऱ्यांच्या हृदयात वस्ती करतो. त्यांना पापांबद्दल खात्री करतो. नीतिमत्वाबद्दल त्यांना जाणीव करून देतो. त्या सोबत आहे. आपल्या सोबत तो आहे. त्याची उपस्थिती आपल्या सोबत आहे. आपल्यामध्ये आहे. त्याने आपल्याला एकटं असं सोडलेलं नाही. आपलं मस्तक स्वर्गात आहे. किती महान आशा आहे. म्हणूनच पाऊल जणू काय असं म्हणत आहे की मी आता स्वर्गात बसलेलो, कारण माझं मस्तक स्वर्गात आहे. म्हणून देवाच्या प्रिय लेकरांनो, ढळून जाऊ नका. जे वयोवृद्ध आहेत त्यांच्यासाठी महान आशा आहे. ढळून जाऊ नका. जे तरुण आहेत, जे वेगवेगळ्या प्रकारच्या प्रश्नामध्ये फसलेले, त्यांच्यासाठी सुद्धा महान आशा आहे. तुम्ही सुद्धा ढळून जाऊ नका. जे आजारातून जात आहेत, जे वेगवेगळ्या प्रकारे समस्येला तोंड देत आहेत, जे जे पूर्णपणे दुर्बळ समजत आहेत, या जगामध्ये पूर्णपणे तुटलेल्या अवस्थेमध्ये आहेत, तरी पण ढळून जाऊ नका. आपला ख्रिस्त जो गौरवी राज आहे, तो स्वर्गात विराजमान आहे. आपण त्याला एक दिवस भेटणार आहोत. या सगळ्या स्थितीतून आपण सुटणार आहोत. सार्वकालिकतेमध्ये आपल्या प्रभू सोबत आपण राज्य करणार आहोत. प्रार्थना करू.